तर प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट मालिकेचे रिव्ह्यू पाहण्याआधी अजून जर तुम्ही मला मराठी मालिका लवर हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. असेच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ यापुढे तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. तर प्रेक्षकांनो, मालिकेत आता तुम्हाला पाहायला मिळेल की ही एकटा तुम्हाला खूप समजून सांगते की आम्ही कायम तुझ्यासोबत आहे. आयुष्याच्या कोणत्याही वळणावर जर तुला प्रॉब्लेम आले तर आम्हाला सांग. न लाजता आणि न घाबरता आम्ही कायम तुझी साथ देऊ सोबत आहे. आणि तिथे दुसरीकडे ही सावनी सगळं ऐकत असते. तू कोमलला किती काही कर, पण ती काय आता बदलणार नाहीये. मला माहिती आहे तुला खूप काळजी आहे, परंतु ही मुक्ता पण आता मला शांत बसेल असं वाटत नाहीये. मी काय तिला अभिषेक सारखे हलक्यात घेणार नाहीये आणि हिला कधी कुठून मी वार करेल कळणार पण नाही, असं सावनी या ठिकाणी विचार करताना दिसते. आणि इथे मुक्ता विचार करताना दिसते की मी हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्या चांगल्यासाठीच करते. आणि दुसरीकडे हा हर्षवर्धन ही मिहिका पुढे बसलेली असते आणि विचार करत असतो की एक डाव तर माझा फसला, परंतु या मु मिहिर मी या मिहिका आणि मुलातून मला सुटका करायला पाहिजे. आणि इथे ही मिहिका तुमचं जे लग्न आहे त्याचं इन्व्हिटेशन बघत असते आणि स्वप्न पाहत असते. मी तिकडे असतं त्याला भरवलं असतं, मेहंदी काढली असते आणि बऱ्याच गोष्टी या ठिकाणी विचार करताना दिसत. परंतु आता त्या गोष्टी शक्य नाही आहे, म्हणून ती थोडी उदासही आपल्याला होताना दिसत आहे. आणि काय करू काय नाही तिला समजत नसतं. आणि मागून मग हर्ष म्हणतो, अरे वा, कोमलचं सागरच्या बहिणीचं लग्न आहे का? परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, तू त्या ठिकाणी जायचं नाही, असंही मिहिका हर्षवर्धनला सांगते. आपला त्यांच्याशी काय संबंध नाही. आणि बिन बोलाय गेलं तर त्याला काय म्हणतात माहिती आहे ना सर? मिहिका हे हर्षवर्धनला बोलताना दिसतं. हर्षवर्धन पण बोलतो की मी काय जाणार नाही, तू पण जाऊ नको. आणि आता हा हर्षवर्धन काही करून या मिहिकाशी आणि त्याच्या मुलाची सुटका करून त्याला घ्यायची असल्याने तो आता यापुढे नवीन नवीन कारस्थान या मिहिकासोबत करताना या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर मुक्ता आणि सागर रूममध्ये बसले असतात. सागर खूप थकलेला असतो. 2 दिवसाचा साखरपुडा होता उद्या हो. आणि त्याची सगळी तयारी तो करत असतो. आता कधी दिवस उगवेल साखरपुड्याचं कळत नाही. सगळं झाली तयारी, केटरिंग करायचं, अजून बरंच काही सजावट, सगळं काही मुक्ताशी गप्पा मारत असतो. आणि इथे या ठिकाणी इमोशनल होताना दिसतोय. लहानपणापासून इथे आहे आहे असं तिला बोलतो, पण आता ती निघून जाणार दूर. उद्या साखरपुड्यानंतर लग्न होणार आणि ती कायमची दूर होणार, म्हणून हा सागर खूपच या ठिकाणी इमोशनल होताना दिसतोय. आणि बोलतो की मुक्ताला बोलतो की प्लीज तुम्ही कोमलशी बोला, तिच्या सकाळी इच्छा ना मला पूर्ण करायची आहे, कोणतीच शिल्लक ठेवायची नाही आहे. ते हो हो सगळं करूया आपण, काळजी करू नका. आणि ही टेन्शनमध्ये येते की लवकर लवकर या अभिषेकचं भांडं फोडलं पाहिजे, नाहीतर आपल्याला खूप महागात पडू शकतं. आणि ती सागरला झोपा बोलते. नाही नाही तुम्ही झोपा, मी 10 मिनिटांनी झोपतो. पण हा काय झोपत नाही सागर. शेवटी 10 मिनिटं फक्त द्या, मी झोपतो असं मग बोलून हे या ठिकाणी झोपलेले दिसत आहेत. आणि दुसरीकडे इथे सगळी साखरपुड्याची तयारी वगैरे सुरू असते. आणि इथे या कोमलला विचारलं जातात, तुझी मेकअप आर्टिस्ट आली ना? तेव्हा ती बोलते ती ब्रँडेड मेकअपसाठी जयपूरला गेली, तेव्हा ती नंतर येणार आहे. तेव्हा ही कोमल बोलते, आता कशाला मेकअपची गरज आहे, इथे मी या ठिकाणी आता साखरपुड्याचा मेकअप मीच करेल, माझ्या लग्नापर्यंत ते येईल, मग काय टेन्शन नाही. मग इंद्रा बोलते, अरे मुलाकडची मंडळी वगैरे सगळे येणार आहेत, सगळी तयारी केली का? करंज्या वगैरे लाडू सगळ्या गोष्टी पॅकिंग केल्यात का? तेव्हा मुक्ता बोलते, हो सगळं पॅकिंग केल्यात, तुम्ही काळजी करू नका. आणि इंद्रा बोलते, मुलाकडची मंडळी आल्या, तू आधी त्यांना ओवाळायला जा. तेव्हा ही मुक्ता हो बोलते आणि म्हणलं की ही मेहर वगैरे सगळे लग्नाची तयारी, सॉरी साखरपुड्याची तयारी करत असतात, सजावट करत असतात. तेव्हा ही इंद्रा बोलते, अरे ते फुलं बिलं नीट लाव. तेव्हा हा मेहर बोलतो, काळजी करू नको, आम्ही लकी आहे ना माझ्या जोडीला, आम्ही फुलं वगैरे लावताना दिसतो. आणि या ठिकाणी मुक्ताच्या डोक्यात काही वेगळाच प्लॅन चालला असतो. रात्री टी व्हीवर लग्नाची न्यूज तिने पाहिली असते आणि ते सगळं पाहिल्यानंतर या मुक्ताला नवीन आयडिया या ठिकाणी आपल्याला येताना दिसत आहे. आणि इथे मुक्ता विचार करत असताना ही इंद्रा बोलते, अरे दागिने लॉकरमधून काढले ना? पण ही मुक्ता तिच्या विचारत असते आणि मोठ्याने ही इंद्रा परत बोलते, अरे दागिन्याचं काय? अरे हो ते लॉकरमधून काढेल ना मी, तुम्ही काळजी करू नका. आणि यानंतर हे मीर आणि लकी बोलतात का ग्रँड सेलिब्रेशन आहे, कॅमेरामॅन वगैरे सगळं मस्त पंच फोटो काढून सोशल मीडियाला टाकू. आणि हे सगळं गोष्टी ऐकल्यानंतर मग त्याला पुन्हा एकदा नवीन आयडिया येते, अरे याचा तर विचार केलाच नाही, हे तर आपल्याला चांगलं आहे या अभिषेकच्या बायकोला बाहेर काढण्यासाठी. आणि मग ते सगळ्यांना सांगते, आपण ना
ग्रँड सेलिब्रेशन अनाउन्समेंट करूया एंगेजमेंटची. तेव्हा सागर बोलतो, काय मला कळलं नाही. अरे सागर कोहलीची बहीणचे लग्न आहे, मग त्याचं अनाउन्समेंट आपण करणार नाही हो का? तेव्हा सागर विचारतो, नक्की काय म्हणायचे आपण? सागर, आपण या कोमल आणि अभिषेकचा एक छानसा फोटो काढू आणि त्याच्या कॅप्शनमध्ये यांचं लग्न होणार आहे आणि साखरपुडा होणार आहे याची अनाउन्समेंट करून सोशल मीडियाला बातम्यांना सगळीकडं टाकू. म्हणजे अख्ख्या जगाला कळेल सागर कोहलीच्या बहिणीचं लग्न आहे, ते थाटामाटात झालंच पाहिजे. आणि ही आयडिया मग सगळ्यांना आवडते. इंद्रा बोलते, मला ही आयडिया खूप आवडली. स्वाती पण बोलते, एक धमाल आयडिया आहे. आणि सागरही बोलतो, एवढी आयडिया काय वाईट नाही आहे. मग चला ना, आपण या सगळ्या गोष्टीच कामाला लागू. कशाचा विचार करताय? तेव्हा हो, हे सगळं करू. अभिषेकला पण बोलून घेऊ आणि यांचे छानपैकी फोटो काढून सोशल मीडियाला सगळीकडे आपण पाठवू. परंतु या सगळ्या गोष्टी ऐकल्या तर मिहीर आणि लकीला मात्र खूप मोठा धक्का बसतो. कारण त्या अभिषेकचा पर्दाफाश करून कोमलला वाचवायचं असतं त्यांना, आणि ही मुक्ता मध्येच कशी काय वेगळं बोलायला लागली, त्यांना थोडा धक्का बसतो. आणि दुसरीकडे ही सावनी पण या सगळ्या गोष्टी ऐकून चक्रावते. ही मुक्ता अशी काय करते? तिला अभिषेकचा पर्दाफाश करायचा आहे. मग हे सगळं ती काय घेऊन बसली, तिला पण टेन्शन येते. आणि मग मिहीर आणि हे लकी वहिनींना म्हणजे मुक्ताला खुणावतात आणि रूममध्ये या ठिकाणी बोलवताना दिसतात. आणि मग रूममध्ये गेल्यानंतर मिहीर आणि लकी या मुक्ताला या सगळ्या गोष्टींचा जाब विचारतात आणि हे सगळं तू का करत आहे? आपलं तर वेगळं ठरलं ना, असं बोलताना आपल्याला दिसत आहे. हा मिहीर मुक्ताला बोलतो आहे, ह्यांना आपल्याला ह्यांचं लग्न मोडायचं आहे आणि तू हे नवीन काय खूळ घेतलं? तुला कळतं का? नक्की तुझ्या मनात काय चाललंय कळतच नाही. तेव्हा ही मुक्ता बोलते, अरे हो, सांगते मी. हे सगळं अभिषेकच्या बायकोला बाहेर आणण्यासाठी हे सगळं केलंय. पण अभिषेकची बायको येणार आहे का? तेव्हा हो, ही आपण अनाउन्समेंट केली आणि सगळ्यांना सांगितलं आणि ते अभिषेकच्या बायकोपर्यंत पोहोचलं. ती मग लगेच इकडे येईल. तेव्हा नक्की येईल का? लकी बोलतो, का नाही येणार? कोणतीही बायको आपल्या नवऱ्याला दुसऱ्या मुलीसोबत बघू शकत नाही. ही कोमल कोण आहे, काय आहे, कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी आहेत ते जाणून घेण्यासाठी ही इकडे येणार म्हणजे येणारच, असा मला पूर्णपणे विश्वास आहे. तेव्हा मग हे बोलतो, की पण आली नाही तर येणार, नक्की येणार. आणि हा मिहीर बोलतो, की ती तुझ्यासारखी असेल तर? म्हणजे काय बोलायचं आहे मिहीर तुला? तू कसं सावनीला ॲक्सेप्ट केलं? तेव्हा ही फक्त त्याला थांबवते. ॲक्सेप्ट केलं म्हणजे मी काय सागरची बायको म्हणून ॲक्सेप्ट केलं नाही. मी फक्त आधी त्याची आई म्हणून इथे घरात येते आणि ती कायम अशीच राहणार. उगाच काही बोलू नको. ठीक आहे, सॉरी सॉरी, पण तू हे असं अचानकच बोलले, आम्हाला खूप मोठा धक्का बसला. आम्हाला माहीतच नव्हतं ना. तेव्हा हो, मला वाटलं तुम्ही हुशार आहे, तुम्ही समजून गेला असेल. तेव्हा नाही नाही, खूप चांगली आयडिया आहे, आपण नक्की हे करू. मला पण नक्की येईल का ती? मला 200% खात्री आहे ती अभिषेकची बायको इकडे येणारच. आणि यानंतर एक काम करा, आपली ऑफिसची पी-आर-सीची टीम आहे ना, तिचं रीच सगळ्यात जास्त आहे. तुम्ही त्याला इथे सांगा, सगळ्यात जास्तीत जास्त ही न्यूज फेमस करा, व्हायरल करा. ते त्याच्या बायकोपर्यंत अभिषेकच्या ही न्यूज पोचली पाहिजे. आणि यानंतर ठीक आहे वहिनी, काळजी करू नका, तुम्ही जसं म्हटलंय तसं सगळं करू, असं बोलून हे दोघेही कामाला लागताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. परंतु या मुक्तालाही या सगळ्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं. हे सगळं फेमस होणार आणि लग्न मोडल्यानंतर कोमलला खूप वाईट वाटणार. पण ती नंतर विचार करते, की हे सगळं माझी करण्याची इच्छा नाही, परंतु कोमलचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून रोखण्यासाठी हे सगळं मला नाईलाजाने करावं लागत आहे, असं या ठिकाणी मुक्ता विचार करताना दिसते. आणि इथे मुक्ताला पाहून सागरला खूप मोठं टेन्शन येतं, कारण मुक्ता सध्या सतत चिडचिड करत असते या ठिकाणी. त्यामुळे सागर मी कसा दिसतोय, नीट बघा माझ्याकडे, असं काही ना काही बोलून तिचा मूड चेंज करताना दिसतोय. आणि आता यंत्रभागामध्ये पाहायला मिळते ही अभिषेकची बायको येताना दिसत आहे. मग अभिषेक तिला एका रूममध्ये घेऊन जाऊन, हे सगळं मी मनापासून करत नाही, मला या सगळ्या गोष्टींचे खूप पैसे भेटतात म्हणून करतोय, असं बोलतो. आणि मुक्ता हे सगळं ऐकते आणि मग बाहेरून कडी लावून या ठिकाणी सागरला बोलवताना आपल्याला दिसत आहे. आता पाहू या ठिकाणी प्रत्यक्षात काय दाखवता येते.